आज आपण पाहणार आहोत सराव संच 8 गुणाकार करा. बघा, गुणाकार करा. गुणाकार तुम्हाला करता येतो, सर्वांनाच माहिती आहे गुणाकार म्हणजे काय. पण या ठिकाणी फक्त काय दिलेलं आहे, चिन्ह दिलेत. कसले? ऋण, धन, धन ऋण. आता पहिलं गणित बघा, पहिलं गणित काय बघू शकतो आपण. -5 गुणिले -7 बरोबर. बरोबर काय करावं लागेल आपल्याला याच्यामध्ये. आता सर्वांना गुणाकार येतो, वजाचा विचार करायचा नाही. पहिले काय करून घ्यायचा, गुणाकार करून घ्यायचा. गुणाकार 7×5 35 लिहून घ्यायचे पहिले. बघा 35 लिहून घेतले. वजाचा विचार करायचा का, तर नाही. 35 लिहून घ्यायचे पहिले. आणि आता वजाचा विचार करायचा तर दोन ठिकाणी जर सारखे चिन्ह असतील, कोणतेही असो ते, वजाचे असो किंवा अधिकचे असो, दोन ठिकाणी जर सारखे चिन्ह असतील तर आपलं उत्तर हे प्लसमध्येच येतं. लक्षात, आपलं उत्तर हे प्लसमध्येच येतं. तर बघा दुसरं गणित आपण बघू शकतो. दुसरं गणित काय, 2 नंबरचं गणित. -9 गुणिले 6 बरोबर, -9 गुणिले 6. मी आताच अगोदर सांगितलं तुम्हाला की वजाचा विचार करायचा नाही. पहिले गुणाकार करून घ्यायचा. नमसकी 54 लिहून घ्यायची. घेतले लिहून 54. आता काय करायचं, 54 लिहून घेतल्यानंतर मी सांगितलं तुम्हाला की जर सारखे चिन्ह असतील तरच अधिक करायचं. बाकीच्या टायमाला एक वेळेस वजा असेल, एक वेळेस अधिक असेल, दोन काही असू द्या, दुसरं ऑर्डर, फक्त सारखे जर दोन्ही ठिकाणी चिन्ह असेल, वजा वजा किंवा अधिक अधिक, तर अधिक करायचं. जर एका ठिकाणी जर वजा असेल तर वजाचं चिन्ह द्यायचं. असे दोन गणित झाले. आपल्याला 3 नंबरचं गणित घेऊया आपण. 3 नंबरचं गणित काय, 9 गुणिले -4 बरोबर. मग याचं पण तसंच करायचं. 9×4 36. मग आता याचे एकाच ठिकाणी वजाचं चिन्ह आहे, तर मग काय करायचं, फक्त वजाचं चिन्ह देऊन टाकायचं. अगोदर विचारच करायचा नाही त्याचा. 4 नंबरचं गणित कसं आहे बघा. 8 × -7 = आता काय करायचं, सरळ सरळ गुणाकार करून घ्यायचा. 8 × 7 किती होतात, 56. पण एकाच ठिकाणी मायनसचं चिन्ह आहे, तर मग काय करायचं, मायनसचं चिन्ह देऊन घ्यायचं. 5 नंबरचं -124 गुणिले -1. सरळ सरळ 1ने कोणत्याही संख्येला गुणलं तर तीच उत्तर येतं. 124 लिहून घ्यायचे. अगोदर विचार करायचा नाही चिन्हाचा. आता दोन्ही इथं बघा, दोन्ही ठिकाणी समान आहे, दोन्ही ठिकाणी वजा वजा आहे, तर मग काय होईल, अगोदरच सांगितल्याप्रमाणे अधिक. 6वं गणित. 6वं गणित पण तसं, -12 गुणिले -7 बरोबर 12×7 = 84. तर मग आता दोन्ही ठिकाणी काय आहे, वजा आहे, तर मग दोन्ही ठिकाणी सारखे चिन्ह असल्यानंतर काय होईल, अधिक. आता पुढचं 7वं गणित. -63 गुणिले -7 बरोबर. आता सरळ सरळ गणित करून घ्यायचं. 7×3 = 21. 1 आजचे आले 2, 7×6 = 42, 42 आणि 2 44. आणि दोन्ही ठिकाणी काय आहे, सारखे चिन्ह आहे, मग काय द्यायचं, अधिक. दिलं काय नाही दिलं काय काही फरक नाही पडत, पण द्यायचं आपल्या माहितीसाठी की कसं आलं. आता 8 नंबरचं गणित, शेवटचं. 3 -7 गुणिले 15 बरोबर 15×7 किती होतात, तर बघा 15चा पाडा मला 15×1 15, 15×2 30, 15×3 45, 15×4 60, 15×5 75, 15×6 90 आणि 15×7 105. आता त्याला काय करायचं आहे, एकाच ठिकाणी वजाचं चिन्ह आहे, तर मग काय करायचं, देऊन टाकायचं वजाचं चिन्ह. आता हा आपला पूर्ण प्रॅक्टिस सेट झाला आहे. याच्यावरती तुम्ही काय करायचं आहे, घरी मनाने 100 क्वेश्चन हे सोडवायचे. किती, 100.
तुमच्या मनाने घ्यायचे आणि 100 क्वेश्चन सोडवायचे आहेत. ओके.